चित्रपटामध्ये हिरो आणि हिरोईनला डान्स करताना बघून ते आपलं गाणं स्वतःच गातायत असं वाटणं म्हणजे संगीतकार आणि गायकाचा फार मोठा विजय असतो. लताबाईंना ही किमया फार चांगल्या पद्धतीने जमली. त्यामुळे आजही आपण जेव्हा लटपट लटपट हे गाणं ऐकतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या संध्याबाई. हिरोईनच्या गळ्यात उतरण्याची ही किमया दीप्तीला साधते की नाही, चला बघूया. लटपट 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 तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं, चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग हा नारी ग हा नारी ग. लटपट 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 तुझं चालण. कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी, जाई चिरवल कवळी, जाई चिरवल कवळी, दिसणार सुकुमार नरम गाल वट फवळी, दिसणार सुकुमार नरम गाल वट फवळी. जशी चवळीची शेंग कवळी, जशी चवळीची शेंग कवळी, दिसणार सुकुमार नरम गाल वट पवळी. तारुणपण अंगात झोक मदनाच जोरात, चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग हा नारी ग हा नारी ग. लटपट 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 तुझं चालण. रूपसुरतीचा डौल, रूपसुरतीचा डौल, तेज अनमोल सगुण गहिना, जशी का पिंजऱ्यातील मैना, जशी का पिंजऱ्यातील मैना, हिच्यासाठी कित्येकांची जनलोकात झाली दैना, हिच्यासाठी कित्येकांची जनलोकात झाली दैना. अशी ही चंचल मृगनयना, अशी ही चंचल मृगनयना, हिच्यासाठी कित्येकांची जनलोकात झाली दैना. लख 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 ते जग जैसे तुटक्या ताऱ्याचं, लख 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 ते जग जैसे तुटक्या ताऱ्याचं, चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग हा नारी ग हा नारी ग. लटपट 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 तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं, चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग हा नारी ग हा नारी ग. दीप्तीबाई क्या बात आहे. लता दीदींच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न तर मला आवडलाय, पण संध्याबाई आणि त्यांचा तो एक खास त्यांच्या स्टाईलने त्या करत असलेला डान्स, तर मला मान्य आहे की गाणं गाताना तू कदाचित नाचणं जरा कॉन्शियस होत असेल, पण आता गाणं झालेलं आहे, जे गुण मिळणार ते मिळणार आहेत. त्यामुळे आता एक त्यांच्या स्टाईलने त्यांचा नाच. लटपट 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 तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं, चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग. एक मिनिट, नाचून खूप त्रास होतोय गायला. हरकत नाही, पण खूप छान प्रयत्न केला दोन्ही सुद्धा एकत्र करण्याचा. आणि माझं ऐकत जा, मी तुला आता यासाठी करायला लावलं की पेपर सगळा नीट सोडवलायस तू, पण ऑप्शनला एखादा जास्तीचा सोडवलेला बरा असतो प्रश्न, तर आता बघूयात फायदा होतोय की नाही, विचारूयात.
चालेल. चाबूक गायलीस, मजा आली. सॉलिड, कमाल. मुख्य म्हणजे नंतरचा खरोखर ऑप्शनचा प्रश्न जो नाचाचा होता तो मला विशेष करून भावला, कारण आत्ताच आपण बघितले याची व्हिज्युअल्स की काय कमाल कोरिओग्राफी आहे. म्हणजे त्याच्यात मराठी रांगडा बाज पण आहे आणि शृंगार पण आहे. अशा दोन्हीचा एक छान सुवर्णमध्य संध्याजींनी केलेला दिसतो ह्यामध्ये, नाही का? आणि विशेष करून मी उल्लेख करीन की त्यांची कोरिओग्राफी अभ्यास केला तर जिथे जिथे घुंगरू वाजलेले आहेत तिथे तिथेच त्यांनी पाय हलवलेले आहेत. म्हणजे साऊंड आणि आपण ज्याला म्हणतो ऑथेंटिसिटी जपणं, जे कोरिओग्राफर्स आजकाल सुद्धा आपण म्हणतो चला यात सब कुछ चलता है, तर तसा ॲटिट्यूड नाही आहे. तर हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि खरंच कमाल. म्हणजे 1951मध्ये म्हणजे ज्यावेळेला लताबाईंचं वय फक्त 22 वर्ष असेल त्यावेळेला त्यांनी हे गायलेलं गाणं आहे. आणि त्यावेळेच्या कान्समध्ये गेलेली ही फिल्म होती व्ही शांतारामांची. असं एक ऐतिहासिक गाणं तू आत्ता पेश केलंस आणि कमाल पेश केलंस. व्हेरी गुड. थँक्यू. खूपच छान गायलीस ग तू. त्यातल्या मुरक्या ताना सगळ्या. मला या गाण्याची कौतुक असं वाटतं की या गाण्यात एवढे खटके लटपट असे अवघड खरे शब्द आहे, पण तरीसुद्धा किती प्रवाही लिहिलं आणि किती प्रवाही संगीत दिलंय. सगळं इतकं छान जुळून आलेलं आहे आणि तू खूप सुंदर गायलीस. फक्त डान्सच्या बाबतीत तुला जरा मार्क कमी मिळतील माझ्याकडनं. एक तर गाण्यात तू एक जो ताल चुकल्याबरोबर तू लगेच इतकी नर्वस झालीस. काही चुकलं तर आपण रंगमंचावर असताना दाखवायचं नसतं की आपण चुकलोय म्हणून. त्याच्यानंतर तू आता डान्स जो केलास ना, तर संध्याबाईंच्या डान्समधली म्हणजे बॉडी लँग्वेज तो होतीच, पण डोळे विशेषतः डोळे ते अशा म्हणजे मला तसं करावं असं वाटत होतं की त्यांचे डोळे खूप प्रभावी होते. आणि त्या अशा क्लोजअपच्या माध्यमात ते डोळे म्हणजे सबंध पडदा भरून जायचा एवढे डोळे त्यांचे प्रभावी. आणि ते शांताराम बापूंनी सुद्धा त्याचा इतका सुंदर वापर सगळ्या फिल्म्समध्ये केला. तेवढं फक्त मिसिंग होतं तुझ्या ह्याच्यात. पण गाणं मस्त गायलीस, छान गायलीस. थँक्यू. वंदनाताईंनी ध अवधूतने प दिलाय. वंदनाताई, मला तुम्हाला विचारायची इच्छा आहे. संध्याबाईंचा तुम्हालाही बराच सहवास लाभला, त्याबद्दल सांगा. खरं तर त्यांच्या खूप उतरत्या काळात जास्त सहवास लाभला मला. आमचे दिवंगत प्रोड्युसर मोहन वाघ, म्हणजे ज्यांना आम्ही मोहन काका म्हणून सबंध इंडस्ट्री ओळखायची, त्यांच्याबरोबर एकदा मी शांताराम बापूंना भेटायला मुद्दाम त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा संध्याबाईंची गाठ पडली होती. पण त्यावेळी त्यांनी सिनेमे करणं तसं बंद केलं होतं. त्यामुळे सिनेमे करतानाचा माझा अनुभव त्यांचा तसा काही नाही आहे. पण एक घरंदाज व्यक्तिमत्व असं संध्याबाईच्या रूपात आणि ते तिथेही दिसायचं. म्हणजे पिंजरा असो, त्यांनी केलेल्या अनेक भूमिका ज्या गाजल्या, सिनेमे गाजले, त्यातल्या पण तो घरंदाजपणा त्यांनी कधी सोडला नव्हता. आणि तोच त्यांच्या टोटल पर्सनॅलिटी. म्हणजे मी प्रत्यक्ष माझी भेट झाली त्यावेळी सुद्धा त्या इतक्या घरंदाज दिसायच्या. आणि मोठं कुंकू, असं लाल चुटूक कुंकू, आणि पांढरी साडी नेसायच्या त्या नेहमी. आणि लखलखीत चेहरा होता, तेजस्वी चेहरा होता त्यांचा. त्यामुळे मला त्या एकदम अशा देवीसारख्या पण डोळे दिपून जातात ना, तसं झालं होतं मी जेव्हा पहिल्यांदा संध्याबाईंना भेटले त्यावेळी. खूप मी त्यांच्या डान्सची भक्त होते त्यांची विशेष करून. दीप्ती, तुला प्लेबॅकसाठी हे गाणं का निवडावं असं वाटलं? संध्या या माझ्या अतिशय आवडत्या नृत्यांगना आहेत. आणि अभिजित, असं होतं बऱ्याचदा की आपण एखाद्या कलाकाराबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणजे एकदम टोकाचं बोलून जातो की हा कलाकार मला आवडतो किंवा हा कलाकार मला आवडत नाही. तर बऱ्यापैकी म्हणजे संध्याबाईंच्याबद्दल आधी असं होतं की त्यांच्या त्या मानेच्या हालचाली ह्याच्यामुळे बघितलं होतं त्यांना. पण ज्यावेळेला मी शांताराम हा पुस्तक वाचलं, मधुरा जसराज यांनी लिहिलेलं, त्यावेळेला मला त्यांच्याबद्दलच्या इतक्या गोष्टी कळल्या आणि मी थक्क झाले की म्हटलं ह्या खूप ग्रेट आहेत. जसं की पिंजरा या चित्रपटाच्या आधी, त्या चित्रीकरणाच्या आधी त्यांना एक छोटासा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्यांचा एक पाय अधू झाला होता. पूर्ण चित्रपटातल्या ज्या लावण्या आहेत त्या फक्त एका पायाच्या आधारावर त्यांनी सादर केल्या आहेत. आली आली सुगी म्हणून चालले बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी. हे आपल्याला कुठेच बघताना जाणवत नाही, पण इतक्या ग्रेट होत्या की ते आपल्याला जाणवून दिलं नाही. आणि त्या सगळ्या लावण्या त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सादर केल्या. आणि खरंच म्हणजे त्यानंतर आणखीन एक गोष्ट कळली की अमर भूपाळीच्या वेळेला त्या नृत्य शिकलेल्या नव्हत्या. पण ज्यावेळेला झनक झनक पायल बाजे हा चित्रपट करायचा ठरवला शांताराम बापूंनी,
त्यावेळेला त्या कथ्थक नृत्य शिकल्या आणि गोपीकृष्ण जे कथ्थकमधले खूप मोठं नाव आहे त्यांच्या तोडीस तोड त्यांनी नृत्य सादर केलं. त्यानंतर त्या म्हणजे दीपमाळ असं घेऊन त्या कमान त्यांनी घेतली होती. तर हे सगळं करणं खरंच खूप कठीण होतं आणि एक कलाकार म्हणून त्यांचं हे काम मला खरंच खूप ग्रेट वाटतं. आणि त्यांनी नृत्य केलेली ही लावणी माझी खूप आवडती आहे, म्हणून ही लावणी ज्याच्यासाठी मी प्लेबॅक द्यायचा असं मी ठरवलं. थँक्यू दीप्ती. तू सांगितल्याप्रमाणे यातल्या बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांपैकी अनेक जणांना माहिती नसतील, आज तुझ्यामुळे त्या कळाल्या. थँक्यू. पण एक जोरदार वोट अपील होऊन जाऊ देत. नमस्कार, मी दीप्ती भागवत. लटपट लटपट तुझं चालणं ही लावणी आज मी सादर केली. लावणी म्हणता म्हणता थोडीशी अवघडले, पण ही चूक पुन्हा होऊ देणार नाही. जर या प्रवासामध्ये माझं पुढचं चालणं हवं असेल तर प्लीज मला भरभरून वोट द्या. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस, माझा कोड नंबर आहे 1 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर सुद्धा SMS पाठवू शकता. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.